नमस्कार. स्टॉकपोर्टच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण बघतोय ते म्हणजे आय-पी-ओ मागच्या महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबरला काही झाले होते आणि 4 आय-पी-ओ आपण जस्ट बघतोय जे थोडेसे ब्रँडेड होते किंवा रोजच्या आपल्या जीवनातले इकडे-तिकडे आपण बघतो त्यातले होते. त्यामुळे त्यांचं काय झालं किंवा या पडत्या मार्केटमध्ये काय झालं, जस्ट एक रिव्ह्यू करणार आहोत. कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे. जस्ट आपण त्याचं पुढे काय झालं आणि कितीपर्यंत हाय वगैरे गेला आहे किंवा प्राईस बँड काय होता आणि किती टक्के रिटर्न मिळाले असते जर हायेस्ट पॉईंटला आपण काढलं असतं तर वगैरे वगैरे. तर सुरुवात करूया पहिल्या आय-पी-ओने. Stock Board. Learn, focus, earn. तर सगळ्यात पहिला आय-पी-ओ तो म्हणजे विशाल मेगामार्ट आणि ह्याच्यात 18 डिसेंबरला आपल्याकडे लिस्टिंग झालं होतं. 74 ते 78चा एक प्राईस बँड होता. म्हणजे 78ला समजा आपल्याला आय-पी-ओ लागला आहे किंवा आपण ₹78 भरले असते पर शेअर, तर त्याने हाय किती गेला तो आपण बघूया. तर साधारण त्याने हायेस्ट पॉईंट केला आहे तो 3 जानेवारी 25 या दरम्यान केलेला आहे आणि साधारण 117 ते 118च्या आसपास त्याने हाय केलेला आहे. म्हणजे हे साधारण आपण ₹78 आपल्याला जर तो मिळाला असता आणि 117पर्यंत आपण ठेवला असता, तर मॅक्झिमम रिटर्न्स आपले झाले असते ते म्हणजे साधारण 55%च्या आसपास होतं. सध्या बरंच मार्केट पडलेलं आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता इकडे आपण मोठ्या मोठ्या विक्स बघू शकतो आणि त्या इथे एक रेझिस्टन्स झोन एक क्रिएट झालेला दिसतोच आहे. आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण म्हणायचं झालं तर एक सपोर्ट या साईडला आहे. म्हणजे एक इनिशियल सपोर्ट त्या पॉईंटला घेतला होता, त्याच्यानंतर एक आणखी सपोर्ट थोडासा या पॉईंटला घेतलेला दिसतोय. आता येणाऱ्या दिवसांमध्ये याचं काय होतं हे बघायला लागेल. म्हणजे हा एक अडथळा आहे आणि इकडे एक इंटरनल सपोर्ट घेतलेला आहे, ते पण आहे. त्यामुळे ही एक गॅप होती, ती सुद्धा म्हणजे ॲज सच गॅप एवढी नाही आहे, पण थोडीशी जी काही गॅप सदृश्य दिसते ती भरलेली दिसते. तर हे एक आहे ह्याच्यात आणि इकडे सपोर्ट जनरेट झाला आहे. मॅक्झिमम 117पर्यंत गेला आहे आणि 55% रिटर्न ह्याने आत्तापर्यंत दिलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा आय-पी-ओ तो म्हणजे साई लाईफ सायन्स आणि ही एक कंपनी आहे जी केमिकलमध्ये काम करते किंवा रॉ मटेरियल प्रोव्हाइड करायचं काम करते आणि बऱ्याचदा त्यांचं म्हणजे सप्लायसुद्धा आहे बायो आणि फार्मा कंपन्यांना. तर त्यांच्याबद्दलसुद्धा त्यांचं म्हणजे केमिकल रिलेटेड काम चालतं. ह्याचा आय-पी-ओ रिव्ह्यू आपण केलाच होता. 549च्या आसपास त्यांची कट ऑफ प्राईस होती, म्हणजे अप्पर बँड होता आणि ₹549 जर आपण घेतला असता किंवा आपल्याला लागला असता, तर त्याने हाय पॉईंट जो केला आहे तो साधारण 26 डिसेंबरला ₹809च्या आसपास केलेला आहे. तर साधारण 47%च्या आसपास रिटर्न आपल्याला मिळाले असते जर आपण हायेस्ट पॉईंटला विकलं असतं तर. तर सध्याची याची परिस्थिती बघता आपल्याला इथे एक रेझिस्टन्स क्रिएट झालेला दिसतोच आहे. शक्यतो कुठल्याही नवीन आय-पी-ओला असा एक रेझिस्टन्स किंवा कुठल्याही स्टॉकला वरच्या बाजूला एक मोठा रेझिस्टन्स तयार होतो. तर इथे आपण बघू शकतो की हा स्टॉक इथपर्यंत आला आहे. त्याच्यानंतर ह्याने इन्व्हर्टेड एन म्हणजे असं काही पॅटर्नचं नाव नाही आहे, पण मी त्याला म्हणतो की एन पॅटर्न आणि तो उलट्या पद्धतीने म्हणजे रायझिंग थ्री मेथडसारखा फॉलिंग थ्री मेथड पॅटर्न तुम्ही बघितला असेल कॅन्डलस्टिकचा, तर तो एक पॅटर्न हा आहे. आणि या पॅटर्नला आपण बघितलं तर इथे दिसू शकेल की हा बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न आहे. म्हणजे ह्याच्यात सेलिंग या पॉईंटला जरा जास्त झाले आणि त्याच्यानंतर तो परत वर आलेला नाही आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर इथून आता तो थोडासा हा जो काही सपोर्ट होता त्या सपोर्टच्या इथेच बसलेला आहे. त्यामुळे मल्टिपल टाईम सपोर्ट टेस्टिंग समजा होत असेल तर ही थोडीशी एक निगेटिव्ह साईन असते. अर्थात हे आपण एज्युकेशनल बघतोय, त्यामुळे ह्याचं मी म्हणजे काही सांगत नाही की ह्याचं पुढे काय होईल, ते आपल्याला बघायचंच आहे. आणि अर्थात तुम्ही व्हिडिओ समजा नंतर बघत असाल तर तुम्हाला पिक्चर क्लिअर झालं असेल काय होतं आहे. तर हे आपण आत्ता बघितलं ते म्हणजे इथे एक रेझिस्टन्स आहे मेजर आणि इथे एक सपोर्ट आहे. ह्याच्यानंतरचा आय-पी-ओ होता तो म्हणजे मोबिक्विकचा. आणि मोबिक्विक आपण बऱ्याचदा आपल्या रोजच्या जीवनात वापरतो. मोबाईलची बिलं किंवा वेगवेगळ्या प्रकारची बिलं भरण्यासाठी आपण हा ॲप्लिकेशन यांचा वापरत असतो. UPI आय डीला सुद्धा आपण अटॅच करून ह्याच्या पुढे आपलं चालू असतं काय काय त्याच्यात. तर आता ह्याच्यात आपण बघायचं झालं तर हा सुद्धा 18 डिसेंबरला लिस्टिंग झालं होतं आणि 279च्या आसपास त्याची कट ऑफ प्राईस होती. म्हणजे आय-पी-ओ समजा 279ला मिळाला असता आपल्याला, तर त्याने हाय जो केला आहे तो 697चा केला आहे. आणि साधारण हे पर्सेंट बघायचं झालं तर 150% रिटर्न्स आपल्याला या 4-5 दिवसात आय-पी-ओ चालू झाल्यानंतर मिळालेले आहेत. त्याच्यानंतर अर्थात सगळंच मार्केट खाली आलं, त्यामुळे त्याच्यासोबत हा सुद्धा खाली आलेला आहे. तर आता या केसमध्ये बघायचं झालं तर मल्टिपल वीक्स म्हणजे भरपूर वीक आहेत आणि वीक जिथे असतात तिकडे आपण म्हणू शकतो की प्रेशर भरपूर असतं. तर या पॉईंटला आपण म्हणू शकतो की इकडून
हा स्टॉक वर गेला, परत खाली आला, परत त्याने वर जायचा प्रयत्न केला, परत इकडे थोडं प्रेशर आलं, परत एकदा वर केलं, तेव्हा इकडून परत प्रेशर दिसते. म्हणजे याच पॉईंटवरून मार्केट किंवा हा स्टॉकला खाली ढकललं गेलं आणि मग डायरेक्ट तो घरंगळत खाली आलेला आहे. आता हा परत या सपोर्टला आला आहे आणि या सपोर्टवरच बसलेला आहे. त्यामुळे या येत्या दिवसांमध्ये काय होतं आहे हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अर्थात आत्ता सध्याची मार्केटची परिस्थिती बघता अनप्रेडिक्टेबल आहे. मार्केट कसंही होतं आहे, त्यामुळे प्रवाहानुसार आपल्याला जावं लागतं. पुढचा आय पी ओ तो म्हणजे IGIL इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट, आणि हा थोडासा एक युनिक भन्नाट असा एक IPO होता. आणि त्याच्यात आपण बघितलं की हा IPO रत्न आणि हे सगळं जे असतं मोती वगैरे त्यांना सर्टिफाय करायचं काम करतो. आणि तसं म्हटलं तर युनिक कंपनी किंवा एक युनिक सेक्टरमधली कंपनी आहे. त्यामुळे त्याला रिस्पॉन्ससुद्धा खूप चांगला होता. आणि 397 ते 417चा एक प्राईस बँड होता जिथे आपण अप्लाय करू शकत होतो. आणि समजा 417 या अप्पर बँडच्या ह्याच्यात आपल्याला समजा तो लागला असेल असं आपण म्हणायचं झालं तर आपल्याला तर हायेस्ट पॉईंट आपल्याला जो मिळाला आहे तो 642चा मिळाला आहे. आणि साधारण 54% रिटर्न ह्याच्यावर आपल्याला मिळू शकले असते जर आपण हायेस्ट पॉईंटला विकलं असतं तर. त्याच्यानंतर अर्थात मार्केट खाली आलं, त्यामुळे हा सुद्धा IPO खाली आलेला आहे आणि इथून सध्या इथपर्यंत आला आहे. आता ह्याच्यात आपण बघायचं झालं तर हायेस्ट पॉईंट हा आहे आणि त्याच्यामुळे हा एक रेझिस्टन्स इथे क्रिएट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर परत सगळा हा सपोर्टच्या दिशेने आलेला आहे. आता ह्याच्यात सपोर्ट ॲज सच अजून इंटरनल काही तयार झाला नाही आहे. त्यामुळे हाच एक मेजर सपोर्ट इथे आहे, म्हणजे लो आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर हा एक थोडासा सपोर्ट होता इंटरनल, तो ब्रेक झाला आहे. त्यामुळे इंटरनल हा सपोर्ट तरी ब्रेक झालेला दिसतोय. आणि इथे एक इन्व्हर्टेड हॅमरसुद्धा आहे, ती थोडीशी एक बेरिश साईन आहे. आणि पुढचा सपोर्ट इकडे दिसतोय. त्यामुळे सध्या हा एक उलट्या म्हणजे खालच्या बाजूला जाताना दिसतोय असं आपण म्हणू शकतो. तर हे होते IPO 4 यांचा आपण जस्ट रिव्ह्यू केला आणि त्यांचं काय झालं हे बघितलं, किंवा टोटल रिटर्न्स किती मिळाले हे आपण बघितलं. आणि अर्थात IPO येत आहेत आणि सध्या आम्ही काही नवीन ॲज सच IPO बद्दल काही टाकत नाही आहोत, कारण आमचे बाकीचे एज्युकेशनल व्हिडिओसुद्धा चालू आहेत, तुम्ही बघत असाल. त्यामुळे हा जस्ट एक क्विक रिव्ह्यू होता असं आपण म्हणू शकतो. बाकी तुम्ही कुठला IPO सध्या अप्लाय करताय किंवा मार्केटमध्ये काय करताय ह्या कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि ग्रिक्सबद्दल तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर प्लेलिस्ट बनवलेली आहे. ऑप्शन ग्रिक्स फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर नक्की त्याच्याकडे चेकआउट करू शकता. आणि चॅनलला भेट द्या, लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया का नवीन भाग. Stockport. Learn, focus, earn.